कोस्टल रोड सुरू झालाय आणि यानंतर पहिल्याच दिवशी या रोडवरून तब्बल 16,000 वाहनांनी प्रवास केलाय आणि या नव्या मार्गामुळे पूर्वीच्या वरळी ते मरीन ड्राइव्ह या परिसरामधली वाहतूक तब्बल 40% घटल्याचं समोर आलंय। मात्र कोस्टल रोड संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खुला राहणार आहे आणि यामुळे नवा वाद सुरू झालाय। बहुप्रतीक्षित कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका झाली। पहिल्याच दिवशी तब्बल 16,000हून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला। त्यातही दुपारी 3 ते 4 या वेळेत येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त होती। मिनिटाला 32 वाहनं या रस्त्यावरून गेली। मात्र संध्याकाळी उपनगरात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरळीतून प्रवेश मार्ग रात्री 8 ऐवजी संध्याकाळी 5 वाजताच बंद करण्यात आला। वरळीतला प्रवेश मार्ग रोज 5 वाजताच बंद करायचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत हा मार्ग खुला राहील असं आधी सांगण्यात आलं होतं। मात्र आता हा मार्ग संध्याकाळी 5 कधी रात्री 8 पर्यंत वापरता येईल असं निवेदन जारी केल्याने यावर आक्षेप घेण्यात येतोय। शनिवार आणि रविवारही दुरुस्तीसाठी कोस्टल रोड बंद राहणार आहे। मग केवळ निवडणुकीत फायदा घेण्यासाठी घाईघाईनं कोस्टल रोड खुला केलाय का असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून विचारण्यात येतोय। जब मरम्मत अभी बाकी है तो आनन फानन में उद्घाटन क्यों किया गया? सबको पता है कि चुनाव किसी भी समय आ सकता है, आचार संहिता कभी भी लग सकती है, इसलिए जानबूझकर श्रेय लेने के लिए किया गया है। आप श्रेय लीजिए, लेकिन मुंबईकरों को परेशान करके क्यों? किसी को 8:15 बजे जाना है तो कैसे जाएगा, किसी को सुबह 7 बजे जाना है वो कैसे जाएगा? तो ये जो आनन फानन में लिया गया फैसला है और इस फैसले के बाद जो लीपापोती का काम किया जा रहा है प्रशासन के द्वारा, राज्य सरकार के द्वारा, बीएमसी के अधिकारियों द्वारा, पुलिस के अधिकारियों द्वारा, ये तो गैर जिम्मेदाराना है। कोस्टल रोड सुरू झाल्यानं विल्सन कॉलेज, गिरगाव चौपाटी ते प्रिन्सेस पुलापर्यंत सकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मोठी घट दिसून आली आहे। महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली ते प्रिन्सेस स्ट्रीट पर्यंतच्या रस्त्यांवर वाहनांच्या संख्येत सुमारे 30 ते 40% घट झाल्याचं समोर आलंय। यापूर्वी या प्रवासासाठी पीक टायमिंग मध्ये किमान 40 ते 50 मिनिटं लागायची, मात्र कोस्टल रोडने अवघ्या 10-15 मिनिटात प्रवास झाल्यानं मुंबईकरांनी सुखाचा निश्वास टाकलाय। आता लवकरात लवकर कोस्टल रोडचं काम पूर्ण करण्याची गरज व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।